साताऱ्यामध्ये जाऊयात. राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार बोलत आहेत. एक लवली युनिव्हर्सिटी आहे, तिथं आपले फार विद्यार्थी असतात. त्या विद्यार्थ्यांना आणण्याच्यासाठी मदत करणं, या सगळ्या गोष्टीत माझा जास्तीत जास्त वेळ गेला. मला एका दृष्टीने त्या लोकांना मला मदत करता आली या वर्गाला. आता जर प्रश्न दुसरे आहेत. आता लोक परत यायला लागले. आता गेल्या 3-4 दिवसात मुंबई, पुणे, औरंगाबाद या भागात जवळपास 29 ट्रेन भरून लोक आले आणि आता यायला लागले. कारण हळूहळू त्या संबंधीची, कारण एक सुरुवातीला महाराष्ट्राच्या बाहेर असलेल्या पण महाराष्ट्रात काम करणाऱ्या लोकांच्यात एक भीती त्यांच्या तिकडच्या गावच्या घरच्या लोकांनी केली की मुंबई नको, पुणे नको, महाराष्ट्र नको, करोना जास्त इथं आहे. आणि त्याचं कारण करोना सगळीकडेच आहे, पण इथं माध्यमं फार जागरूक आहेत आणि ती जागरूक माध्यमामुळं सगळीकडे इतकाच करोना जास्तीत जास्त बाहेर गेला. आणि त्यामुळे ते हे लोक हे थोडेसे घाबरत होते. पण आता लोकांना कळलं काही नाही. आता लोक जायला लागले, कामाला यायला लागले. आज जवळपास 30% अटेंडन्स या कारखान्यांच्यामध्ये असं आहे. आणि माझी खात्री आहे की आणखीन एक 3-4 आठवड्यांनी हा 60-70% सुद्धा जाईल. कारण हे कारखाने चालू न होणं हे महाराष्ट्राचेच नाही, पण देशाच्या अर्थव्यवस्थेच्या दृष्टीने अत्यंत चिंताजनक आहे. आज माझी जी माहिती आहे, तुम्ही आता अजितदादा इच्छा आहेत तरी ते अधिक आकडेवारी देऊ शकतील फायनान्स मिनिस्टर म्हणून. पण राज्य सरकारच्या सुद्धा जो वेगवेगळ्या मार्गाने उत्पन्न असते, टॅक्सेस वगैरे, त्याच्यावर प्रचंड परिणाम झालेला आहे. आणि बहुतेक तुम्ही ते अजितदादाकडनं कन्फर्म करून घ्या, कदाचित जे तुम्हाला माहीत असेल, राज्य सरकारच्या कर्मचाऱ्यांच्या वेतनाला सुद्धा यावेळेला कर्ज काढलं आहे. मग ठीक आहे, त्यांना विचारा. कारण माझी माहिती अशी आहे की स्टाफ कधी महाराष्ट्राच्या इतिहासात आधी झालं नव्हतं. आणि पगारसुद्धा देताना 2 हप्त्यात देण्याचा विचार हा होता. निर्णय काय झाला मला माहिती नाही, पण हे अधिक सांगतील, हे कधी घडलं नव्हतं. देशात महाराष्ट्र राज्य आर्थिक सुबत्तेच्या बाबतीत अन्य राज्यांच्या पेक्षा मजबूत राज्य होतं. पण ही स्थिती आपल्यासुद्धा राज्यात आली. याचं कारण या करोनाच्या वेळेस सबंध अर्थव्यवस्था संकटात गेलेली आहे. आणि यावेळेला म्हणजे हे ठीक आहे, आता लॉकडाऊनमुळे काळजी घ्यावी लागते, घेतली पाहिजे, लोक घेतात, हे चांगलं चित्र आहे. पण थोडं काही ना काहीतरी ॲक्टिव्हिटीज चालू झाल्या पाहिजेत असं मला वाटतं. आणि म्हणून त्या ॲक्टिव्हिटीजमध्ये आपण थोडं सहभागी होऊ, काळजी घेऊन, तर लोकांचा एक विश्वास वाढेल. मगाशी दिलीप पाटलांनी काहीतरी एक मला सांगितलं, त्याच्याकडे मेसेज आला. हो, एक मेसेज या लॉकडाऊनच्या काळात सोशल मीडियावर फिरत होता की ज्या दिवशी पवारसाहेब सार्वजनिक कार्यक्रमात दिसतील त्या दिवशी बाहेर पडायला हरकत नाही, असं सगळ्यांनी सांगितलं. असा एक विषय आहे की तुम्ही ज्या काही चांगल्या गोष्टी सुरू असतील साताऱ्यातून नेहमी करता. गोपीचंद पडळकरने गेल्या आरोपाला तुम्ही साताऱ्यातच उत्तर द्यावं अशी अनेकांची अपेक्षा. आता काय कशाला उत्तर द्यायचं? पण तो उत्तर देण्यायोग्य तरी आहे. कशाला? गोपीचंद पडळकर भाजप आमदाराने का तुमच्यावर टीका केली? ठीक आहे, असं आहे की फार मला नाही वाटत काही महत्त्व आहे. आपण त्याची नोंद घेतली. म्हणजे मला माहिती आहे, माढ्याची निवडणूक लोकसभेची झाली, डिफॉल्टीत जप्त झालं. बारामतीची विधानसभेची निवडणूक झाली, डिफॉल्टीत जप्त झालं. मला लोकसभेला कुठे सांगली जिंकलीकडे कशी उभी होते असं वाचलं, तिथेही काय झालं. म्हणजे ज्याच्यामध्ये लोकांनी त्याच्या वेळेला ज्यांना एकदम बाजूला केलेलं, कशात त्याची नोंद आपण घेतली. असं फडणवीसांनी केलेल्या गौप्यस्फोटाबद्दल काय सांगा? 2 वर्षापूर्वी भाजप फडणवीसांनी असं आहे की त्यांना सध्या वेळ खूप आहे आणि त्यामुळं काही ना काहीची आपल्याचे बोलून प्रसिद्धी मिळवण्याचा प्रयत्न करतात, यापेक्षा दुसरं काही. भारत चीनचं जे युद्ध होण्याची शक्यता होती त्यात भारत कमी पडलाय का? 56 इंचाच्या छातीला ते झेपवलं नाही, मानवलं नाही, असं काय झालं? असं आहे की तो प्रश्न सेन्सिटिव्ह आहे.
असं एकदम काही युद्ध व्हायची परिस्थिती आहे असं मला म्हणता येणार नाही, पण चीनने कुरापत नक्कीच काढली. तो जो रस्ता आहे गलवान खोऱ्यातला, तो रस्ता आपण करतोय, भारताच्या वतीने केला जातो आणि तो आपल्याला पुढे न्यायचा आपल्याच हद्दीमध्ये. आणि तो नेण्याचं कारण असं आहे की शेवटी आपली हेलिकॉप्टर्स वगैरे एका विशिष्ट ठिकाणी येतात आणि सियाचीनच्या उजव्या भागाला तो आपला भाग आहे सियाचीनचा, तर त्या आपल्या भागाला जाण्याच्यासाठी कम्युनिकेशनचे साधन असावं म्हणून तो कॉन्शियसली भारत सरकारने तो रस्ता केलेला आहे. तो रस्ता असा आहे की एका बाजूने चीन आहे आणि दुसऱ्या बाजूने आपला रस्ता आणि आपली हद्द. तर तो रस्ता जो आपण केलेला आहे तो रस्ता भारतीयांच्यासाठी भारताचा, आणि असं असताना चीनचं सैन्य दलाचे लोक त्या रस्त्यावर येतात. काही वेळासाठी काही कायमची व्यवस्थित असं नाही. आणि मग ज्या वेळेला ते आलेले दिसतात तर आपल्याही त्या ठिकाणी जवान आहेत, त्यावेळेस ती धरपकड होते. तुम्ही टी व्हीवर बघितलं असेल ते हे होतं. 1993 साली मी संरक्षण मंत्री असताना चीनला मी गेलो आणि त्यावेळी तिथल्या संरक्षण मंत्र्याची माझी 6-7 दिवसाची चर्चा होऊन या हिमालयन बॉर्डरवरचं सैन्य कमी करण्याच्या बद्दलची चर्चा झाली. आणि नंतर नरसिंहराव तिथे गेले. माझ्यानंतर नरसिंहरावनी तो करार केला, त्यामुळे दोन्ही बाजूचं सैन्य विड्रॉ करायचं. त्यावेळेला हा जे गलवान खोरा याचा त्या परिसरामध्ये दोन्ही देशांनी कधी बंदुकीचा वापर करायचा नाही, फायर करायचं नाही, असा एक अंडरस्टँडिंग तसा करारही झाला. 96 झाला, 95 झाला. आणि तुम्ही बघितलं असेल की नेहमी संघर्ष होतो ते फायरिंग होतं. इथं फायरिंग नाही दोन्ही बाजूनी, म्हणजे धक्काबुक्की हे चाललेली आणि त्याचं कारण तसा करार आहे. आणि त्यामुळे आत्तापर्यंत त्या सगळ्या भागात जे घडतं आहे ते फायरिंग, बुलेट किंवा ही साधनं अद्याप कुणी वापरली नाही, कारण तो करार आहे. आणि म्हणून जे काही झालं ते आपल्या रस्त्यावर त्यांनी अतिक्रमण केल्याच्यामुळं त्यांना फिजिकली पुश करण्याचा हा प्रयत्न करतो. त्याच्यात कोणाचं फेल्युअर आहे वगैरे काही, कारण असं आहे की तुम्ही गस्त घालत असताना कोणी आलं काही कधी येऊ शकतं, म्हणून लगेच दिल्ली संरक्षण मंत्र्याचं फेल्युअर असं म्हणता येणार नाही. गस्त घालत होतं आणि त्यावेळी तुमचं त्याची स्कफल झालं. याचा अर्थ तुम्ही जागरूक होता, तुम्ही जागरूक नसतात तर ते येऊन कधी गेले कळेही नसतं. त्यामुळे असा आरोप करणं आत्ता योग्य मला स्वतःला वाटतं. पण राहुल गांधी दररोज आरोप करतात की भूभाग बळकवला आहे. असे म्हणजे म्हणजे काही भाग भरपूर ही गोष्ट खरीच आहे, पण त्याच्यावर दुसरी गोष्ट अशी आपण विसरू शकत नाही की चीनच्या युद्धाच्या नंतर 62 जवळपास 45,000 किलोमीटरची आपली भूमी चीनने ताबा घेतलेला जातो. ती अजून काही सुटलेली नाही. आणि त्यामुळं ते काही आज ताबा घेतला, ठीक आहे, कुठे घेतला असेल किंवा घेतात किंवा काय मला नक्की माहिती नाही. पण आम्ही आरोप ज्यावेळी मी करतो त्यावेळी मी हेही बघितलं पाहिजे की पूर्वीच्या काळामध्ये मी असताना काय घडलं. आणि त्यावेळी जर एवढ्या मोठ्या प्रमाणाचं क्षेत्र ते कुणी ताब्यात घेतलं असेल तर तेही काही दुर्लक्ष करता येत नाही. हा एक राष्ट्राच्या सुरक्षिततेचा प्रश्न आहे आणि इथं आपण राजकारण आणू नये असं माझं मत आहे. शेतकऱ्यांच्या अनुषंगाने सध्या आता प्रश्न अनेक प्रलंबित आहेत, काय सांगाल? काय असं आहे की मी काही सांगू शकणार नाही, तुम्ही गव्हर्नमेंटच्या लोकांना विचार. पेट्रोल डिझेल दरवाढ होते इतक्या मोठ्या प्रमाणात. दररोज होते. म्हणजे कधी भारताच्या इतिहासामध्ये रोज वाढ हे कधी आम्ही पाहिलेलं नव्हतं. तर गेले 13-14 दिवस एकही दिवस असा गेला नाही की त्या दिवशी ही सगळी दरवाढ त्याच्यामध्ये केली आहे. म्हणजे एका बाजूला सर्वसामान्य माणूस संकट असते, संबंध देश संकट असते, अर्थव्यवस्था संकट असते. अशा वेळेला अर्थव्यवस्था संकटातून बाहेर काढण्याच्या संबंधीचे निर्णय केंद्र सरकारने घ्यायची आवश्यकता असतात. पेट्रोल आणि डिझेल
हे सतत महाग होणं याचा अर्थ तर फक्त काही गाडीला परिणाम होत असं नाही, सगळं इकॉनॉमीवर होतो. ट्रकचा व्यवसाय, त्या ट्रकमध्ये भाजीपाला जात असेल, त्या ट्रकमधून अन्य माल जात असेल, त्याच्या वाहतुकीचा खर्च वाढला प्रत्येक, आणि म्हणून ते शेवटी सामान्य माणसाला त्याच्या घरापर्यंत पोचतं. आणि म्हणून केंद्र सरकारच्या वतीनं हा का निर्णय घेतला जातो मला असं वाटतं की लॉकडाऊन आहे, लोक बोलत नाहीत, गप्प आहेत, आणि त्यामुळं सहन केलं पाहिजे अशा प्रकारची भावना लोकांच्या मनात ही दुसऱ्या कारणाने आहे. त्याचा हा गैरफायदा घेतात असं माझं स्वच्छ वाटतं. लॉकडाऊनचा मोठा फटका सहकारी क्षेत्राला बसला, प्रामुख्याने निवडणुकांना. कोल्हापूरमधली गोकुळची निवडणूक लांबली, आता KDMC असेल, कोल्हापूर महापालिका निवडणूक असेल, निवडणुकांमध्ये घेण्यात चाललंय. एकंदरीत काय वाटतंय ह्या सगळ्या निवडणुकांबद्दल, तुम्हाला काय आयोगाने निर्णय घ्यावा? काही विशेष नाही, ते निवडणुका हे झालं तर कोणाला काही फटका नाही, लोकांना बरं वाटलं असेल इलेक्शन. त्यामुळं हे इलेक्शन खूप वेळ आहे. याच्या आधी सुद्धा मी पोचवून म्हणजे मी राज्यात असताना सुद्धा आम्ही निवडणुका काही पुढे ढकलायची यांना त्या कारणाने. आता ही परिस्थितीच अशी होती, कसे इलेक्शन घ्यायचं, कसं लोकांनी इलेक्शन म्हणजे की लोक एकत्र येणार. मग हे डिस्टन्स पाळण्याच्या संबंधीची कल्पना ही 100% मोडली जाणार. त्यामुळे इलाज नाही, एक विशिष्ट परिस्थिती आहे, त्यामुळे हे सहन करावं लागलं. आणि त्यामुळे आज त्याच्याबद्दल तक्रार करण्याचा प्रसंग नाही आहे. सर, सार्वजनिक व्यवस्था जी आहे वाहतुकीची, त्या बाबतीत केंद्र सरकारने निर्णय घेतलेला आहे. रेल्वेच्या बाबतीत परत ऑगस्टपर्यंत सांगितलेलं आहे. इंटरनॅशनल फ्लाईट्स पण बंद केलेल्या आहेत, परंतु जी सामान्य लोकांची लाल परी म्हणतो आपण, ती अजून बंद आहे. त्या बाबतीत काय आपलं काय धोरण आहे का, चालू करावी असं वाटतंय का? माहिती नाही, पण आम्ही लोकांनी एकदा चर्चा केली होती की बसेस चालू करायच्या म्हणून 30 तारखेनंतर. उद्या 30 कधी आज का उद्या 27 तारीख आहे. 30 नंतर करण्याचा विचार होतो, मला नक्की माहिती नाही. त्या परिवहन मंत्र्यांना विचारावं लागेल. सर, कोरोनाच्या पार्श्वभूमीवर शिक्षण संस्था सुद्धा अडचणीत आहे, तर या संदर्भात काय नवीन धनात्मक निर्णय काय होणार आहेत असं? अजून काही 1-2 बैठका मुख्यमंत्र्यांनी घेतल्या सगळ्या शिक्षण संस्थांच्या, अजून काही अंतिम निर्णय घेतले तसं मला दिसत नाही. पण आता इथनं पुढे डिस्टन्स एज्युकेशनची कल्पना ही आपल्याला कृतीत आणावं लागेल असे दिसतंय. आणि म्हणून साखर उद्योग थोडासा पुढच्या हंगाम सुद्धा अडचणीत येण्याची शक्यता आहे. साखर उद्योगाबाबत काही आपण कृषीमंत्री मला आज सहकार मंत्री सांगत होते इथं की नाही, तुम्ही होतं मला वाटतं काही 3-4 दिवसापूर्वी तुमची काही बैठक झाली. मंत्रिमंडळ उपसमितीची बैठक झाली. साधारणतः 15 ते 20 ऑक्टोबरच्या दरम्यान राज्यातले साखर कारखाने सुरू करायचा निर्णय घेतलेला. सर, कधीपर्यंत कारखाने चालू? 15 ते 20 ऑक्टोबर. तर मंत्रिमंडळाने काल निर्णय घेतला कारखाने सुरू करण्याच्या बद्दल. साखरेला उठावच नाही आणि साखर तशीच पडून आहे, या संदर्भात थोडंसं शेवटी आता त्याला पर्याय काय? पर्याय काय, मार्केट हे आहे. म्हणजे आम्ही काळजी घेत होतो की एक्सपोर्टच्या संबंधीची अडचणी कशा कमी करता येतील. आता खरं सांगायचं म्हणजे JNPT हे जे जवाहरलाल नेहरू फोर्ट ट्रस्ट आहे, तिथे मध्यंतरी काळजी घेतली, काही डिमांड बाहेरच्या आल्या आणि त्याच्यावर साखर विशेषतः कोल्हापूर, सांगली, सातारा, पुणे या भागातले काही साखरेचे ट्रक्स तिथे गेले. आणि नंतर मला तिकडून फोन आले की ट्रक उचलायला माणसं नाहीत, सवय वेसल आले परदेशात साखर घ्यायला. त्या वेसलमध्ये साखर टाकायला माणसं नाहीत, कारण जो कष्ट करणारा कामगार आहे तो सगळा गावाकडे किंवा कुठे निघून गेला. आणि त्याच्यामुळे पुन्हा एक एक्सपोर्टच्या संबंधीचा आपण प्रयत्न करत होता, त्याला अडचणी आल्या. आता हळूहळू त्या अडचणी दूर करण्याचा प्रयत्न आपण करतो. राजू शेट्टी काही दिवसात आता आमदार होतील विधान परिषदेतले, आमदारकीवरच राहणार ते की आणखी काय त्यांना पद दिलं जाईल राज्यात? मी कोण सांगणार, त्यांना विचारलं पाहिजे. तुमची भेट घेतली आमची भेट त्याच्यात एवढीच घेतली की राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि त्यांची संघटना यांच्यात एक अंडरस्टँडिंग होतं की आम्ही तुम्हाला विधान परिषदेमध्ये ॲडजस्टमेंट करू, ही आमची कमिटमेंट होती. आणि ती फक्त
त्यांना सांगण्याच्यासाठी म्हणजे ते आम्ही त्यांना एवढं सांगितलं की आमच्या पक्षाच्या वतीने जे कबूल केलं आहे त्याची अंमलबजावणी आम्ही होईल, त्याच्यामुळे आम्ही काही दुसरं घेतो. पण पक्षामध्ये मिसअंडरस्टँडिंग झाले किंवा अंडरस्टँडिंग झाले जे काही होतं तरी शेवटी तुम्ही हा तिथं अंतिम शब्द मांडला सरकार. आणि असंही सांगण्यात आलं की तुमचा आग्रह होता की राजू शेट्टी यांच्यासारखा अभ्यासू माणूस तिथं आला पाहिजे, त्यांच्या संघटनेत क्लॅशेस निर्माण झाली होती. नाही, असं आहे की आम्ही जरूर हे म्हणलं की जर तुम्हाला ही जागा घ्यायची असेल देणं आमची जबाबदारी, पण ते निदान ज्याचा उपयोग विशेषतः हल्ली शेती आणि शेतीच्या संदर्भाच्या प्रश्नाच्याबद्दल चांगल्या दिशेनं मांडणी करू शकेल अशी व्यक्ती असली तर ती चांगली. आणि आम्हाला असं वाटतं, म्हणजे मला असं वाटतं की त्याच्यात राजू शेट्टींचा अभ्यास मी पार्लमेंटमध्ये बघितलेला आहे, हा निश्चित चांगला आहे. त्यामुळे त्यांनी ते आले तर आम्हाला आनंद होईल म्हणून आमचा आग्रह. सर, आता महाविकास आघाडीचं सरकार सत्तेत आहे, कामही चांगली चालू येतं, मात्र कोरोनाचं संकट, चक्रीवादळ आणि त्यानंतर काँग्रेससारखा घटक पक्ष नाराज असल्याचं सातत्यानं चर्चेत येतं किंवा ते नाराजी व्यक्त करतात. असं काय आहे का आता काय? असं आहे की हल्ली या कोरोना आणि या सगळ्या गोष्टीसमोर बाकीच्या ॲक्टिव्हिटीज कमी समोर बातम्याच मिळत नाही. स्टेज भरायला नेहमीचा विषय हा असतो. माझ्या माहितीप्रमाणे मंत्रिमंडळामध्ये हे 3 पक्ष एकत्र आहेत, ते सगळे एकत्रित राहतात, एकत्रित बोलतात, एकत्रित काम करतात. आणि कुठल्या गोष्टीच्या संबंधित धोरणात्मक चर्चा करायची असेल तर या 3 पक्षांचे प्रतिनिधी एकत्र बसतात आणि निर्णय घेतात. मला स्वतःला अजिबात त्याच्यामध्ये मला त्याच्यात अंतर दिसत नाही आणि त्यामुळे त्याची काही चिंता करायची. तेव्हा साताऱ्यामध्ये शरद पवारांनी पत्रकार परिषद घेतलेली आहे. भारत चीन संघर्षाचा मुद्दा गंभीर असल्याचं त्यांनी म्हटलंय, पण संरक्षण मंत्रालयावर आत्ता आरोप करणं योग्य नसल्याचंही त्यांनी म्हटलेलं आहे. याशिवाय अनेक गोष्टींबाबत सुद्धा त्यांनी जे मुद्दे आहेत ते सुद्धा मांडलेले आहेत. पडळकरांची दखल घेण्याची गरज नसल्याचं त्यांनी म्हटलेलं आहे.